केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालंय। राज्यामध्ये रक्षा खडसे या राज्यमंत्री पदाची धुरा सांभाळतात। त्यांच्याकडे युवक आणि क्रीडा ही खाती त्यांच्याकडे मिळालेली आहेत। ते अभिनंदन आपलं। काय वाटतं ह्या सगळ्या खात्यांमध्ये आता पुढे कशा पद्धतीने राज्यासाठी आणि केंद्रासाठी काम करणार? मला असं वाटतं की एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी मला ह्या मिनिस्ट्रीच्या माध्यमातून मिळणार आहे, कारण की मी एक स्वतः युवा आहे, महिला आहे आणि आपण बघू शकतो की आदरणीय मोदी साहेबांनी ह्या मागच्या 10 वर्षामध्ये आपल्या ग्रामीण भागातल्या क्रीडांना जे पारंपरिक जे आपले खेळ आहे किंवा जे इंटरनॅशनल लेवलचे सगळे जे स्पोर्ट्स आपल्या ॲक्टिव्हिटीज आहे याला पुढे घेऊन जाण्यासाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न केलेले आहे आणि आपल्या देशामधनं पण जास्तीत जास्त प्लेयर हे इंटरनॅशनल लेवलचे तयार झाले पाहिजे याच्यासाठी पण सातत्याने त्यांनी प्रयत्न करून खेलो इंडियाचा एक प्रोग्राम पूर्ण देशभरामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये त्यांनी राबवला आणि खूप चांगला रिस्पॉन्स ग्रामीण भागाच्या मुलांचा म्हणजे स्पोर्ट्सच्या मुलांचा आपल्याला बघायला सुद्धा मिळाला। तर डेफिनेटली मला ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल, एक अपॉर्च्युनिटी ह्या निमित्ताने आहे आणि प्रयत्न करेल की जास्तीत जास्त चांगलं काम माझ्या माध्यमातनं ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातनं जनतेसाठी होईल। खरं तर राज्यात क्रीडेच्या संदर्भात अधिक काम करण्याची गरज वाटते का? ज्या पद्धतीने संपूर्ण क्रीडा हे खातं खूप कमी पद्धतीने काम करत होतं, राज्यामध्ये अजून अधिक पद्धतीने तुम्ही सक्रिय होऊन काम कराल? नक्कीच करू। बघा, शेवटी तुम्हाला कोणत्याही पदाची अपॉर्च्युनिटी भेटणं गरजेचं आहे, मग तुम्ही त्याला कशा पद्धतीने रोल ऑन करता ते प्रत्येकावर डिपेंड असतं आणि मला असं वाटतं की आता शेवटी आज म्हणजे डिक्लेअर झालेलं आहे। मला पण बरीचशी माहिती डिपार्टमेंटची घ्यायची आहे। आता उद्यापासून ही सगळी प्रोसेस सुरू होईल की काय मी करू शकते, काही नाही करू शकत किंवा राज्यामध्ये अजून मला काय कसं काम करायची गरज आहे। पण मी जसं आधी सांगितलं की प्रयत्न 100% मी माझं द्यायचा प्रयत्न करेलच की जास्तीत जास्त चांगलं काम या मिनिस्ट्रीच्या माध्यमातून युवकांसाठी झालं पाहिजे। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केले। ह्या होत्या रक्षा खडसे, ज्यांना आता नवीन खातं भेटलेलं आहे। आता त्या खात्यामध्ये मी अधिक ऊर्जेने काम करेन असं त्यांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश अक्षय मंगणे, TV9 मराठी, दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।